Hey guys, namaskar. Welcome back to Teju Tolan. Jai Shri Krishna everyone. So आज आपण पाहणार आहोत IRDA रिगार्डिंग. IRDA मीन्स व्हॉट. IRDA हा इन्शुरन्स कंपनीला प्रोटेक्ट करणारी सपोर्ट करणारी कंपनी आहे. तर IRDAचा फुल फॉर्म असा होतो इन्शुरन्स रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट ऑथॉरिटी ऑफ इंडिया. इन्शुरन्स रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट ऑथॉरिटी ऑफ इंडिया मीन्स फॉर एक्झाम्पल रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचं काम काय आहे तर रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया बँकांना प्रोटेक्ट करते. मग ते कमर्शियल बँक्स असतील, प्रायव्हेट असतील, गव्हर्नमेंट बँक्स असतील, इतर वेगवेगळ्या ज्या बँक्स आहेत त्यांना प्रोटेक्ट करण्याचं जे काम आहे, त्यांना एक ऑफिशियली लायसन्स देण्याचं काम कोण करत असतं तर रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया करत असते. त्यांना जो सपोर्ट असतो तो सपोर्ट नेहमी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया करते. किंवा एखादी बँक डबघाईला येते, अनेक सारे फ्रॉड्स होतात, त्यावेळेस एखादी बँक बंद होते किंवा दुसऱ्या बँकांमध्ये मर्ज करण्याची जी परवानगी असते त्या सर्व गोष्टी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या अंडरमध्ये होत असतात. तसंच आहे IRDAचं सुद्धा. सो IRDA ही कंपनी असे आहे तर इन्शुरन्स कंपनी जसे ICICI प्रुडेन्शियल आहे, ICICI लोम्बार्ड आहे, नंतर टाटा AI आहे, बजाज अलायन्स आहे, HDFC लाईफ आहे, रिलायन्सचा इन्शुरन्स आहे. अशा वेगवेगळ्या ज्या कंपनीज आहेत ज्या इन्शुरन्स स्पेसिफिकली इन्शुरन्स देतात. मग इन्शुरन्समध्ये वेगवेगळे पार्ट्स आहेत. मग टर्म इन्शुरन्स असेल, ट्रेडिशनल इन्शुरन्स असेल, युलिप प्लॅन असेल, अशा वेगवेगळ्या ज्या गोष्टी आहेत. किंवा तुम्ही जे फायर इन्शुरन्स असेल, प्रॉपर्टी इन्शुरन्स असेल, अशा किंवा तुम्ही जर कार चालवत असेल, अशा वेगवेगळ्या प्रकारचे इन्शुरन्स अवेलेबल मार्केटमध्ये आहेत. आणि त्यांना प्रोटेक्ट करणारी एक जी कंपनी आहे, एक जी गव्हर्नमेंटने बॉडी तयार केलेली आहे आणि त्यालाच IRDA असं म्हटलं जातं. सो ह्या जे इन्शुरन्स एजंट असतील किंवा इन्शुरन्स सेल करणारे जे स्टाफ असतील तर प्रत्येक पर्सनला ही IRDAची एक एक्झाम असते आणि ती एक्झाम क्लिअर करणं गरजेचं असतं. हार्डली 50 मार्क्सची ही एक्झाम असते आणि 50 आउट ऑफ तुम्हाला एक 50% मार्क्स मिळाले तरी तुम्ही 35%ला त्याच्यामध्ये पासिंग असते. सो किंवा सर्वात महत्त्वाचं म्हणजे लाईफ इन्शुरन्स जे LIC एजंट असतात त्यांना सुद्धा IRDA देणं गरजेचं असतं. भारतीय विमा कंपनी आहे. अशा वेगवेगळ्या ज्या विमा कंपनीज आहेत, एम्प्लॉईज आहेत, त्यांना ही IRDAची एक्झाम देणं कंपल्सरी केलेलं आहे. ज्याच्याकडे IRDA सर्टिफाईड जो पर्सन आहे त्यालाच इन्शुरन्स सेल करण्याची ऑथॉरिटी देण्यात येते. तो एकमेव पर्सन जी एजंट असेल किंवा इतर कंपनीचे स्टाफ्स असतील तर त्यांना IRDAची एक्झाम क्वालिफाईड करणं गरजेचं असतं. सो IRDAची एक्झाम तुम्ही कसा देऊ शकता तर IRDAची एक साईट असते. त्या एक्झामसाठी असं नाही आहे की तुम्हाला 12 इयर्स वर्षाचे 12 महिने त्या साईटवरती जाऊन तुम्ही अप्लाय करू शकता, IRDAची एक्झाम देऊ शकता. तुमच्या टाईमनुसार तुम्हाला स्लॉट सिलेक्ट करायचे आहे. तुम्ही एक्झामसाठी केव्हा कॅपेबल आहात त्यावेळेस ती एक्झाम द्यायची आहे. त्याच्या अगोदर तुम्हाला एक ट्रेनिंग असते. एक 75 आवर्सचे वेगवेगळे टॉपिक्स असतात, त्याची स्टडी तुम्हाला क्लिअर करावी लागते. ज्यावेळेस ते तुम्ही रीड कराल ते पूर्ण स्टडी तुमची होईल. त्याच्यानंतर मग तुम्ही तुमची ट्रेनिंग कंप्लीट झाल्यानंतर तुमचा एक्झामचा स्लॉट सिलेक्ट करू शकता आणि त्याच्यानंतर मग तुम्ही IRDAची एक्झाम देऊ शकता. सो बेसिकली ज्यावेळेस तुम्हाला इन्शुरन्स कंपनीसाठी जॉब अप्लाय करायचं असेल किंवा जॉबला लागायचं असेल तर तुम्ही प्रथमतः IRDA सर्टिफाईड असणं गरजेचं आहे. सो अशा प्रकारे हे IRDAचं आपण पाहिलं. त्यानंतर NISM सर्टिफिकेट काय असतं आणि ते कशासाठी रिक्वायर्ड असतं हे आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. सो थँक्यू सो मच गाईज. सो आपल्या या व्हिडिओला तुम्हाला लाईक करायचं आहे, शेअर करायचं आहे आणि तेजू टू लर्न या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. थँक्यू सो मच गाईज.